अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजपासून माझ्या सर्व सद्गुरू बंधू भगिनींनो, आजपासून मी परमपूज्य मातोश्री शकुंतलाताई आपटे यांच्या तो महासुखाचा निबदा पावे या पुस्तकाचे वाचन करणार आहे. हे ज्ञानेश्वरी अभ्यासयोग विवरण म्हणून पुस्तक आहे. तो महासुखाचा निमवा पाथे हे पुस्तक आज आपण वाचनाला घेतले आहे. तो भगवंत म्हणे पार्था, म्हणून तो भगवंत जो निसंगाचा सांगात, तो म्हणे पार्था दत्तचित्त होई आता. श्री ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाची सुरुवात करताना श्री माऊलींना समस्त साधकजनांविषयी करुणा उत्पन्न झाल्याने श्री भगवंतांचे हृदगत सांगितल्याशिवाय राहतच नाही. त्याचे एक कारण असेही आहे की हा त्यांचा अत्यंत प्रिय असा अभ्यासयोगाचा अध्याय आहे. आज याच अध्यायातील प्रस्तुत ओवी प्रवचन सेवेसाठी घेण्याचे कारण काय हे ध्यानात येण्याकरिता आपण अगोदर थोडीशी शास्त्रीय माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. श्रावण मास आणि अभ्यास. आपल्या शास्त्रांप्रमाणे वर्षा ऋतू रोगाचा, हेमंत ऋतू योगाचा, शरद ऋतू शास्त्राभ्यासाचा आणि वसंत ऋतू हा भोगाचा असे 6 पैकी 4 महत्त्वाचे ऋतू आहेत. आता ही वर्षा ऋतूची सुरुवात आहे. हा श्रावण मासामध्ये चंद्राला श्रवण नक्षत्रामध्ये प्रवेश झाल्यावर श्रावणी वेदाभ्यास प्रारंभ करतात. या श्रवण नक्षत्रांचे वैशिष्ट्य असे आहे की या नक्षत्रावरील श्रवण भक्ती ही ग्रहण करण्याचे महत्त्व आहे. या नक्षत्रावर एखादा शुभ विद्यारंभ करावा, गुरुगृही शास्त्र वेद अध्ययन सुरू करावे असेही शास्त्रकार सांगतात. आता ह्याच श्रावण महिन्याच्या थोड्या आधी आषाढी पौर्णिमेला श्री गुरुपौर्णिमेला संन्यासांचे चातुर्मास्य सुरू होते. त्यावेळेला जे संन्यासी महात्मे आपल्या संन्यास धर्माप्रमाणे अखंड भ्रमण करीत असतात ते 2 महिने एकाच ठिकाणी राहतात. चातुर्मासाच्या कालावधीत उपनिषदे, वेद, शास्त्रे इत्यादीचे अध्यापन करावे, तप अनुष्ठान करावे असे सांगितलेले आहे. म्हणूनच या काळात भ्रमण न करता एकाच ठिकाणी राहून संन्यासी महात्मे ज्ञानदान, ज्ञानार्जन, तप, अनुष्ठान इत्यादी करतात. असे या 2 महिन्यांचे आगळे महत्त्व असते. भाद्रपद पौर्णिमेच्या संन्यासाच्या चातुर्मास्यांची समाप्ती होते. हे 2 महिनेच संन्याशांना एका ठिकाणी राहण्याची अनुमती असते का? तर त्या काळात अध्यापन व्हावे, विद्याभ्यास व्हावा म्हणून गुरुपदेश घेण्यासाठी देखील हा काळ चांगला असतो. अनुष्ठानाचा अर्थ. आता अनुष्ठान म्हणजे काय? तर ह्या अशा विशिष्ट विद्याभ्यासालाच अनुष्ठान असे म्हणतात. किंवा काही जण वेगवेगळ्या मंत्रांचे, जपांचे शास्त्रीय रीतीने अनुष्ठान करतात. अर्थात अध्यात्मविद्येमध्ये मंत्रतंत्रविद्येतील मंत्रांच्या जपाचा प्रत्यक्ष संबंध नसतो. ह्या अध्यात्मविद्येमध्ये जे मंत्र सद्गुरू परंपरेने आलेले असतात किंवा स्वतः सद्गुरूंनी दिलेले असतात त्यांच्याच सांगितलेल्या पद्धतीने जप करावा असतो, त्याचेच अनुष्ठान करायचे असते. या काळात परंपरेतील कित्येक साधुसंत सत्पुरुष धार्मिक ग्रंथांचे, पोथ्यांचे, वेदांचे, उपनिषदांचे वाचन पठण देखील करतात. हे पठण त्यांनी कशासाठी करायचे असते? तर शुद्ध पुण्याच्या संपादनासाठी. ज्यावेळी श्री दत्त परंपरेतील श्री गुरु कडवी दीक्षा होतात त्यावेळेला दीक्षा होण्याकरता म्हणून साधकाचे काही पाप त्यांना घालवावे लागते व त्याकरता त्यांच्या जवळचे परंपरेचे शुद्ध पुण्य खर्च होत असते. हे पुण्य परत काही
काही ना काही अनुष्ठान तप इत्यादी करून साठवायला हवे असते. म्हणूनच वर्षातून निदान 1 महिना तरी असा घालवावा लागतो की ज्या वेळेला ते पुण्य परत साठवायचे असते. त्यामुळे परंपरेच्या दीक्षा निर्वाह करणाऱ्या महात्म्यांना असे अनुष्ठान करावेच लागते. याच कारणाने श्रावण मासातील अनुष्ठान आणि त्याचे महत्त्व फार सांगितलेले आहे. आरोग्यासाठी नियम. त्यानंतर चातुर्मास्यामध्ये आणखीही काही गोष्टी करण्यास शास्त्रकारांनी सांगितलेल्या असतात. अर्थात मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहे की वर्षा ऋतू हा रोगांचा ऋतू असतो. पावसाळ्यामध्ये साथीच्या रोगराईसारख्या अनेक गोष्टी उद्भवत असतात. हे आपल्याला माहीत असे आहेच. त्या टाळाव्यात म्हणून आरोग्य चांगले राहावे म्हणूनच या काळात आहार विहाराची काही बंधने शास्त्रांनी घातलेली असतात. उदाहरणार्थ या काळात कांदा, वांगे, लसूण इत्यादी वातकारक तसेच तमोगुणी पदार्थ खाऊ नयेत असे सांगितलेले आहे. कारण पावसाळ्यात हे पदार्थ खाल्ल्याने पोटामध्ये वायू धरतो. तब्येतीच्या अनेक तक्रारी उद्भवतात. त्यामुळे ज्यांच्या सेवनाने तब्येतीच्या तक्रारी उद्भवतील अशा सगळ्या गोष्टीचे सेवन या काळात निषिद्ध सांगितलेले आहे. या काळात वैयक्तिक स्वच्छता, अन्नाची शुद्धता इत्यादीची दक्षता आवर्जून घेण्यास याचकरिता सांगितलेले असते. त्याचबरोबर संन्यास धर्माप्रमाणे जे काही नियम घालून घेतले असतील त्यांचेही पालन संन्यासी जन या काळात कसोशीने करीत असतात. असे ह्या श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व आहे. श्री भगवंतांचे दिव्य गुण ह्या श्रावण मासामध्ये स्मरणशक्ती, कीर्तनशक्ती आणि श्रवणभक्तीचे अत्यंत महत्त्व असते. त्यामुळे परमपूज्य सद्गुरू श्री मामा आम्हाला नेहमी सांगत की बाकी काही हातून झालं नाही तरी चालेल, पण प्रवचन सेवेचा संकल्प मात्र अवश्य पूर्ण करावा. कारण या काळात आपल्या साधकांकरवी श्रवणभक्ती ही झालीच पाहिजे. या श्रवणभक्ती महिन्यामध्ये जेव्हा साधकांनी श्रवणभक्ती करायची असते तेव्हा त्यांनी कशाचे श्रवण करावे तर प्राधान्याने आपल्या संप्रदायात श्री माऊलींनी आपल्या सद्गुरू परंपरेने जे काही सांगितले आहे त्याचे श्रवण करायचे असते. श्री माऊली ज्यावेळी श्री भगवंतांचे किंवा श्री सद्गुरूंचे वर्णन करतात त्यावेळी त्यांना अक्षरशः देशकाळाचे भान, देहाचे भानही उरत नाही. तशाच आत्मानंद विभोर अवस्थेत ते तेथे श्रोत्यांना म्हणतात की आयिका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती श्रेष्ठ जेठ. ऐका, याचा अर्थ मी काय सांगत आहे ते नीट लक्ष देऊन ऐका. श्री भगवंतांपाशी प्रमुख असे 6 दिव्य गुण आहेत. हे 6 गुण कुठले तर यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. खरे तर श्री भगवंत हे अनंत असल्याने त्यांचे गुणही अनंतच आहेत. यालागी तो अनंत म्हणतो त्याचे गुण समस्त गणवती कोणा. मात्र त्यांच्या अवतार काळात जे 6 प्रमुख प्रधान दिव्य गुण त्यांच्या ठाई दिसून येतात आणि ज्यामुळे ते भगवंत म्हटले जातात, केवळ त्यांचीच नोंद श्री माऊलींनी येथे केलेली आहे. यश आणि श्री यातला पहिला गुण म्हणजे यश. श्री भगवंतांना अपयश हे माहितीच नाही. कारण महाभारताचा विचार केला तर आपल्याला कित्येक वेळा असे वाटते की या प्रसंगी श्री भगवंत असे का वागले असतील, ते काही वेळा कपट नीतीने का वागले असावेत. पण एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवावी की श्री भगवंतांच्या नित्य निर्मळ मनामध्ये कधीही कपट नामक प्रकारचा नसतो. ते जे काही वागले त्यातून त्यांनी एक दोघांचेच नाही तर प्रत्येकाचेच कल्याण केलेले दिसून येईल. अशा दृष्टीने जर महाभारत बघितले तर लक्षात येईल की याही बाबतीत
ते यशस्वीच झालेले आहेत. अर्थात ते ज्या बाजूला बसतील तिथे यश तर कायमच असतेच, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. आता यापुढचा गुण म्हणजे श्री यशानंतर श्री म्हणजे कृपा किंवा मांगल्य. कुठलेही मंगल कार्य असले की पहिल्यांदा निमंत्रण पत्रिकेवर श्री लिहिण्यात येते. साधे पत्र लिहायचे म्हटले तरी आधी पत्राच्या वर श्री असेच लिहायचे असते. जन्मपत्रिकेवर जर का वर श्री लिहिलेले नसेल तर परमपूज्य श्री मामा म्हणत की पत्रिका दाखव पण अशी बोडकी पत्रिका दाखवू नकोस. तिच्यावर आधी वरच्या बाजूला श्री लिही. त्याचे कारण असे की त्या श्रींच्या श्री भगवंतांच्या आधिपत्याखाली छत्रछायेखालीच सगळे असावे. श्री म्हणजे भगवंतांची कृपापूर्वक आपले सगळे मंगल करावे, असे मंगल व्हावे म्हणून या श्रीचे विशेष महत्त्व असते. ही श्री म्हणजे कृपा कायम श्री भगवंतांच्या बरोबरच येत असते. मात्र श्री फक्त एवढ्याच बाबतीत येते असे नाही, म्हणजे केवळ श्री भगवंतांनी आपले मंगल करावे अशासाठीच हे श्री लिहिणे असते असे नाही. कुठलीही चांगली गोष्ट झाली तरीसुद्धा आपण असेच म्हणतो की हे फार छान झाले, ते श्री कृपेने उत्तम झाले. पूर्वी असे म्हणण्याची पद्धतच होती. याचा अर्थ काय तर श्री म्हणजे फक्त भगवंत नव्हेत तर त्यामध्ये त्यांची कृपाही अनुस्यूत असते. अशी ती कृपा म्हणजे श्री येते. म्हणूनच सर्वत्र मांगल्य नांदते. अशी ही श्री प्राधान्याने श्री भगवंतांच्याच पाशीच असते. दातृत्व आणि औदार्य याबद्दल सद्गुरू मातोश्री शकुंतलाताई काय लिहितात हे आपण उद्या पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.